नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मी बोलत आहे नीतीश कुमार तो एक झाकी है, लातूर नांदेड़ टू दिल्ली बहुत कुछ बाकी है. मित्र हो, 3 दिवसापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला, पुन्हा मुख्यमंत्री झाले, शपथविधी झाला, त्यांना लोक पलटूराम म्हणाले. ही एक 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 क्षुल्लक घटना आहे आणि या घटनेचा विचार करत असताना आणि राजकीय विश्लेषण करत असताना जो जीता वही सिकंदर असतो. मताच्या राजकारणामध्ये सोशल इंजिनिअरिंग आणि उमेदवारी देत असताना सुद्धा आपण या उमेदवाराच्या जातीचं किती मतदान आहे हे पाहिलं जातं. त्याची खर्च करायची क्षमता किती आहे ते पाहिलं जातं. त्याचे काही उघड मोठे मोठे घोटाळे आहेत का हे पाहिलं जातं आणि त्यावरनं उमेदवारी दिली जाते. मग याला सत्ताधारी मंडळी किंवा उमेदवार निवडून येण्यासाठी मताचं डिव्हिजन म्हणजे मताची विभागणी कशी होईल हे पाहत असतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 35-40 वर्ष अगोदर किंवा 39 वर्ष अगोदर मी जेव्हा बारामतीला लेक्चर होतो त्यावेळेसच देवराज अरसच्या पक्षाचे अध्यक्ष देवराज अरसी यांना काढून शरदचंद्र पवार झाले. आम्हाला आठवतंय शरदचंद्र पवार यांच्यावर भूखंडाचे श्रीखंड करणारे म्हणून बरेच जणांनी मृणाल गोरे वगैरे आरोप करायच्या, पण त्याही वेळा काय झालं हे सगळ्याला ठाऊक आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी पक्ष काही नगरसेवकासह गेले, आमदारासह गेले, नंतर छगन भुजबळ गेले आणि हे सगळं करत असताना 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके अशा प्रकारे आपल्या विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले जायचे. मग त्या आरोपात सगळे म्हणजे राष्ट्रवादीचे लोक असायचे. काही दिवसानंतर अजितदादा पवार यांनीही प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री झाले. आमच्या लातूरचे नामदार संजय बनसोडे त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री झाले. मित्र हो, 3 राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवडणुकीचं जर पाहिलं तर एक भयावह चित्र किंवा म्हणजे इंदिरा गांधी नंतर एकदम धक्कातंत्र देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. मध्यंतरी आपण ऐकत होतो की जालन्याचे नेत्यांनी असं सांगितलं की तुम्हाला माहीत आहे मी कसं करू आणि मला तर गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असेही काही असतात. मध्यंतरी इंदापूरचे माजी मंत्री त्यांनीही बोललं की पाटील त्यांनीही बोललं की मला आता शांत झोप येते. मित्र हो, त्यांचं ऊसाचं वर्ष शेतकऱ्यांना पेमेंट मिळत नाही, कर्मचाऱ्यांना पगारी, हे विषयांतर नाही, हे विश्लेषण मी तुमच्या पुढे घेतो. आपण नांदेड लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर त्या ठिकाणी भिंगे यांनी 1.5 लाख मतं घेतले नसते तर अशोकराव पराभूत होऊच शकत नव्हते. त्याचबरोबर सोलापूरला घडलं. जवळजवळ 4-5 मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर प्रभावी ठरला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये धूर्त राजकारणी वेगवेगळे पक्ष जन्माला घालतात, वेगवेगळ्या आघाड्या करायला लावतात. मग त्यामध्ये आघाडीत बिघाडी कशी करता येईल, इंडिया ही संघटना म्हणजे एक सगळ्या पक्षाचं एकत्र मिळून करायचा प्रयत्न झाला. आणीबाणीची पुनरावृत्ती होते की काय असं वाटत होतं, पण इंडियाच्या बैठकीमध्ये उष्ण अवसान आणून नाना पटोले वगैरे बोलत आहेत.
त्यात काही दम नाही. कारण संशय कल्लोळ, परस्परावर अविश्वास, मध्येच म्हणायचं अवनी शिंदे साहेबांच्या राहतात कन्या जातात भाजपत, मध्येच कोणतरी म्हणतंय अशोकराव चव्हाण राहतात का भाजपत जातात. मग कुणीतरी पिल्लू सोडायचं की अशोकराव येणार, पुन्हा म्हणायचं जाहीर करा नाही येणार, पुन्हा म्हणायचं म्हणजे जसं नांदेडचं आहे आता लोकसभेचं. मध्येच ही सोशल मीडिया एवढा पॉवरफुल झालेला आहे की कुरघोडी आणि चितपट करण्याचे एवढे प्रकार सुरू झालेले आहेत. बुद्धिभेद, अफवा, भूलतापा. आणि आता परवाच एका पत्रकारांच्या डिजिटल मीडियाच्या कार्यक्रमामध्ये नेते बोलून गेले की दिवसेंदिवस पेड न्यूज वाढत आहेत, त्याचबरोबर कोणत्या फेक न्यूज वाढत आहेत, ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढत आहे. हे सर्व बोलत असताना मी यासाठी सांगतोय की ममता बॅनर्जी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, त्याचबरोबर दिल्लीवाले त्यांनीही सांगितलं आम्ही स्वतंत्र लढणार. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रात परवाच देवरा यांनी प्रवेश केला, विखे आता तेही मागं होते अगोदर इकडं आलेत. म्हणजे मी असं सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं शेकाप वीक झाल्यावर मर्ज टाईप झाला कार्यक्रम, कदाचित त्याच पद्धतीचं राजकारण येणाऱ्या काळात अनेक राज्यात. आता राहिला विषय की रोहित पवार यांची हॅरॅशमेंट होती. मायबाप हो, साध्या साध्या गोष्टीत, साध्या साध्या गावात, साध्या साध्या कार्यकर्त्याला टॉर्चर करणं, हॅरॅशमेंट करणं, आडवाआडवी जिरवाजिरवी करणं, बीओटी तत्वावर वेगवेगळे उद्योग करणं, सत्तेतून संपत्तीतून सत्ता मिळवणं, मग साखर कारखाने विकत घेणं. आणि जेव्हा माणूस हा राजकारण करतो तो 10 उमेदवार, 5 उमेदवार, 4 उमेदवारापैकी एक जण निवडून येणार असतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मराठा कुणीकडं, तिकडं म्हणायचं जाट कुणीकडं, कर्नाटकामध्ये म्हणायचं रेड्डी कुणीकडं. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी किंवा एक वन मॅन शो, वन मॅन आर्मी, ते ज्या पद्धतीनं काम करत आहेत, राम मंदिराची फार मोठी हवा ज्याला म्हणता येईल किंवा एक इमोशनल, औरंगजेबाच्या काळात म्हटलं जायचं की जात आणि धर्म ही अफूची गोळी आहे, त्या पद्धतीनंही वापर केला जात आहे. ब्युरोक्रसी एका बाजूला करप्ट होत असताना दुसऱ्या बाजूला ब्युरोक्रसी हे कुठल्या तरी पक्षाचे दलाल, एजंट म्हणून, बिल कलेक्टर म्हणून काम करत आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक अधिकारी हे लोकसभेला, विधानसभेला इच्छुक दिसत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगरला काय होणार, कोण उमेदवार राहणार, आमच्या धाराशिवला काय होणार, कोण उमेदवार राहणार, त्याचबरोबर लातूरला डिमॉरल जेव्हा खासदार म्हणजे सोशल मीडियावर बातमी येते एवढ्या मंत्र्याचे तिकीट कटणार, एवढ्या आमदाराचे तिकीट कटणार, अशा पद्धतीनं ही जागा ह्यांना मिळणार, हे निवडून येणार. गेल्या वेळेसच्या मताचा अभ्यास करायचा, त्या ठिकाणचं सोशल इंजिनिअरिंग बघायचं, त्या ठिकाणी अ जातीचे किती, ब जातीचे, क जातीचे किती, आणि त्याचे समीकरण मांडायचे. आणि अशा एका पद्धतीनं डिवाइड अँड रूल. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आणि शेवटी एका गावचा एखादा पंच सरपंच होण्यासाठी 4 माणसं फोडले तर त्याला बदनाम केलं जायचं. पत्रकाराने इकडून तिकडं बातमी छापली, वातावरण बदललं म्हणले की ह्याला काहीतरी भेटलं बघा म्हणते. म्हणजे प्रचंड अविश्वासाचं वातावरण. आणि हे लोकशाहीला फार घातक आहे. प्रभावी विरोधी पक्ष असला पाहिजे. 50 खोके एकदम ओके म्हणणारे एकदम ओके होतात आणि लगेच एकदम मंत्री बनतात. आणि शेवटी खुलेआम टक्केवारी, काय खुलेआम काम, पैसा फेको तमाशा देखो, अशा प्रकारचं वातावरण बनलंय. मला वारंवार भगवानरावजी नागरगोजेचं वाक्य आठवतंय, वरमाय शिंद तर वरालात गोंधळ. जेव्हा वरिष्ठ नेते हे कॉम्प्रोमाइज करतात मग खालच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं. आणि आज आपण जर पाहिलं तर
लोक म्हणतात, आता आजच मी ऐकलं कुठंतरी वाचलं, 100 शरद पवार नंतर एक देवेंद्र फडणवीस तयार होतो. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान ते आहेत. काय करोडो लोकांचं त्यांनी कल्याण केलेलं आहे, क्रांतिकारक म्हणून आहे, जलयुक्त म्हणून त्यांचा वेगवेगळं काम केलेलं आहे. आणि गडकरी साहेबांनी देशामध्ये रस्त्याचं, आम्ही म्हणतो जसं काही की आमच्या हातातच एबी फॉर्म द्यायचा आहे, गडकरी यांचं तिकीट कटणार. नंतर दुसरा म्हणतोय दानवे यांचं तिकीट कटणार. अरमरदा, तुला काय सर्टिफिकेट दिलं काय का तुला एबी फॉर्मवर सही करायचे अधिकार दिले? आणि अशा एका परिस्थितीमध्ये कर्नाटकात काय घडलं, आंध्रात काय घडलं, तेलंगणामध्ये काय घडलं, आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना बिहारचा धक्का, नंतर शिंदेचा काम झटका, अजित पवारांचा मटका, हे असे अनेक प्रकार घडल्यानंतर आता हळू आगे आगे देखिए होता है क्या, काय नीतीश कुमार का सीएम बनना तो एक झाकी है, अभी बहुत कुछ अभी बाकी है. अनेक पक्ष विलीन होतील, काही नेते जेलमध्ये जातील, आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाशिंग बांधून अनेक जण तयार असतात. काही जणांचं बाशिंग आणि काही जणांच्या पेड न्यूज, फेक न्यूज हे विद्यमान किंवा बाजूचे करतात. त्याचबरोबर आपण बघतो नांदेडमध्ये जिल्हाध्यक्ष परवा काय उत्तर ह्याचा जिल्हाध्यक्ष बदलला, मध्येच सोशल मीडियाच्या लोकांनी राजीनामे दिले. म्हणजे शेवटी हुकुमशाही, तानाशाही. राज्यात माझा मंत्री आहे म्हणून मी सावकारी टाईपनं नांदेडात मी माझंच चालविणार. आणि अशा एका सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं सारखं वारंवार कोण म्हणतंय अमित देशमुख जाणार, कोण म्हणतंय धीरज देशमुख जाणार, कोण म्हणतं दोघंही जाणार. अहो कशामुळं? म्हणजे बऱ्याच वेळा सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब हे आपलं दुकान चालवण्यासाठी, काय आपले ज्या ठिकाणी व्ह्यूज, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशा प्रकारचा अपप्रचार करतात. अहो आमचे सुधाकरराव श्रंगारे महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात एकमेव खासदार असेल की ज्यांनी कुणाचे 5 पैसे खाल्ले नाहीत, टक्केवारी घेतली नाही, उलट लोकांच्या सुखदुःखात बाय चेक दान धर्म करणारे. बालाजी मंदिर लातूरचं बांधकाम चालू होतं, अहो कशाचं काय 10 लाखाचा चेक मंदिराच्या मूर्तीच्या पुढे उभा राहून दिला. लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर पार्कवर जी मूर्ती उभा केली आणि त्यासाठी त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीसला बोलवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून वधवून घेतलं. एवढंच नाही तर शिवजयंतीला त्यांनी महाराजाला आणलं, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली. राम मंदिराच्या वेळेस त्यांनी आपण जर बघितलं तर अयोध्या धाम उभा करायचं काम कुणं केलं? हे हाके साहेब, नंतर आपले काय परवा डान्स केलेले आमचे मालक म्हणतात मालक, काय ते दिलीपरावजी देशमुख यांचं नाव आणि खर्च सगळा ह्यांचा. म्हणजे अशा प्रकारे. अहो एवढंच नाही, मी पाहतोय की देश पातळीवर दूधमुक्ती प्रकल्प उदगीरचा गेला 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 म्हणत असताना त्या प्रकल्पाला खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी काय केलं माहित आहे? खास केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्र्यांना घेऊन आले. त्यांनी सांगितलं अहो दुधाचा धंदा हा तोट्यात जाऊ शकत नाही. म्हणजे एक तळमळ करणारा प्रामाणिक माणूस, आणि लोक त्यांच्याकडनं काही मिळतंय का मिळावं म्हणून गेले श्रंगारेचं काही नाही. लगेच हे होतंय तवर तिकडं काय चिखली करायचं काही खरं नाही, तिकडं अशोकराव येणार. म्हणजे हे कोण करतंय, का करतंय? ही फेक न्यूज का पेड न्यूज? काय मध्येच कोणतरी बाशिंग बांधून मी मुसांडी मारणार. अरे मित्रा, आपल्या घरात तरी आपल्याला मतं मिळतात का बघा. आणि आता मी काल बघितलं काय की आता मध्ये मध्ये अनिल गायकवाड एक उच्च शिक्षित, कष्टानं हे ते एमडी झाल्यामुळे ते लढणार का नाही लढणार त्यांच्याही नावाची चर्चा आहे. मध्ये पद्मश्री कांबळे त्यांच्याही नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर अनिल कांबळे जे विधानसभेला उभे होते त्यांच्याही नावाची चर्चा आहे. म्हणजे कुठं कधी कसं काय होईल
आणि ह्याच्यापेक्षा डेंजर म्हणजे संसार एका बरोबर, लग्न एका बरोबर आणि सगळा प्रकार दुसऱ्या बरोबर. काय असं जर होणार असेल त्यापेक्षा पक्षांतर योग्य का अयोग्य, पण बऱ्याच ठिकाणी एकाला उभा करायचं, दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा, तिसऱ्याचा प्रचार करायचा आणि चौथ्याला. मला आठवतंय काही निवडणुकांच्या वेळेस मी बघितलंय माझ्या डोळ्यानं, कालपर्यंत प्रचार करणारे माणसं सोशल मीडियावर अमक्याला मतदान करा, कमळाला मतदान करा, हातदार. आम्ही फोन केला, कालपासून तुम्ही हाताचा प्रचार करता, कमळाला कसं काय म्हणणार, काय करावं म्हणजे लईच मार. अरे म्हणजे आता उद्या मतदान आहे ना. म्हणजे एवढी विचित्र मानसिकता. संस्कृती जपायची नाही, प्रकृती विचार करायचा नाही, विकृती वाढत चाललेली आहे. आणि उद्या घेताव का जाऊ हे अगोदर होतं, आता घेताव का येऊ म्हणजे घेताव का नाही सुद्धा नाही, येऊ का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण म्हणतो केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार हे चुकीच्या दिशेनं चाललंय. त्याचबरोबर लोक म्हणतात की अशोकरावजी चव्हाण यांच्या साखर कारखान्याला करोडोचं हमी घेण्याचं काम सरकारनं केलं. शेवटी पंकजाताईचंही केलं, इथं किल्लारीचंही सुरू झालंय. शेवटी बघा, राजकारणामध्ये कुणीही आपला विजय होण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. आणि आपण खाजगीत म्हणतो बघा, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतंय, राजकारणात सगळं काही माप असतंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये नितीश कुमार काय यांचं म्हणजे मुख्यमंत्री गेले, मुख्यमंत्री झाले, पलटू मास्टर म्हणायचं. अहो साहेब, तुम्ही अगोदर कुण्या पक्षात होता, मग विधान लोकसभेला कोणतरी तुम्हाला प्रायोजक भेटला नागपूरकडं म्हणून तुम्ही उमेदवार झालात. म्हणजे आता आपलं डीएनए म्हणतात ना, तर बघायचा. अहो तुम्ही तुमच्या रामाचं नाव घेता, काय काम सत्ता आली की पद कमळाकून घेता आणि काम मात्र सगळं दलाली टाईप अदृश्य हात म्हणून काम करतात. हे फक्त इथंच नाही, प्रकाश आंबेडकर काय ह्यांची अवस्था म्हणजे ह्यांची भीती, यांचा धसका अनेकांना आहे. त्याचबरोबर ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर एक झाले तर अजून गडबड घोटाळा होऊ शकतोय. आमचे अण्णाराव पाटील तेही त्यामध्ये होऊ शकतात. आणि शेवटी राजकारणाचा विचार करत असताना बेरीज 2+2+2 किती झाले, 2, 2, 4 आणि 2, 6 आणि एकाला मिळाले मत 5. निवडून कोण आला, 5 वाला आला. मग या ठिकाणी 5 वाला एक प्रयत्न करणार की मला, त्या 2 वाला प्रयत्न करणार की मला 4 मिळावे आणि त्याला कमी मिळावे. आणि अशा प्रकारे वोट पॉलिटिक्स, मतदान करून घेणं, मतपेटीपर्यंत घेऊन जाणं. आता उद्या केंद्रीय अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये काही ना काय होईल. आणि शेवटी आपण विसराळू आहोत आणि आपण काय निर्णय घेतो. आपण पाहतो की भाजपची मंडळी थोडं 1 रुपयानं पेट्रोल वाढला तर मोर्चा काढायचे. मला दानवे साहेबांचा किस्सा आठवता, एसटीचं तिकीट वाढलं म्हणून जेलमध्ये बसले आणि त्यांच्या आजीनं त्यांना शिव्या दिल्या, तुला अक्कल आहे का नाही, आपल्या खानदानामध्ये कधी जेलमध्ये गेलं नव्हतं. आजकाल काय चाललंय, दिवसेंदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न करप्शनच्या माध्यमातून. आणि आम्हाला असं वाटतं की एखाद्यावर करप्शनचा, एखाद्या चारित्र्य हननाचा किंवा असे आरोप करत असताना हे जोपर्यंत डिक्लेअर होत नाही, प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत करू नये. अहो एखाद्याला बदनाम एवढं करून टाकायचं, जेलमध्ये बसवायचं. लालू यादव जेलमध्ये बसले, छगन भुजबळ जेलमध्ये बसला, अमका जेलमध्ये बसला, तमका जेलमध्ये बसला. अहो इवन गंगाखेडचे आमदार तर जेलमध्ये असताना निवडून आले. म्हणजे लोकांची चॉईसही आपल्याला कळत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे मोदी आणि शहाना वाटतंय, कारण आज व्ही.पी. सिंग, जयप्रकाश नारायण सारखा नेता नाही. आणि त्यांनी नेहमी सांगायचे की गुंज आहे. आताची इंडियाची अवस्था म्हणजे कशी आहे, माकडं असतात, गुंज बघतात आणि ते फुकतात मातीत, ते गुंज असतील लाल, त्यांना वाटतं ही आग आहे, ते आग नसती.
ती गुंज असते, त्यांच्या खोपऱ्या सुचतात. नेमकं इंडियाची अवस्था दुर्दैवानं अशाच प्रकारे चाललेली आहे. भरपूर प्रयत्न हे मिस्टर राहुल गांधी करत आहेत. आम्ही बघतो, आम्ही राहुल गांधीची पदयात्रा बघितली, आमचे रोहित पवाराची पदयात्रा बघितली, पाशा पटेलची. कमिटमेंट पाहिजे हो. हे मत डोळ्यासमोर ठेवून जर पदयात्रा निघणार असतील, नाही, पब्लिक साफ जानते है. आणि पब्लिक सुद्धा अशी विचित्र वागते. आपला माणूस उभा करतात. मी काय म्हणतो, त्याला उभा करायचं, नवरदेव करायचं आणि त्याला घोड्यावर बसवायचं आणि घोड्याच्या शिफ्टीला फटाकड्याची लढ लावायची आणि घोडा उधळला की नवरदेव पडला. म्हणजे अशा प्रकारच्या घटना ह्या राजकारणामध्ये घडतात. यालाच राजकारण म्हणतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे नितीश कुमारचं काय झालं, यापेक्षा महाराष्ट्रात काय एक 2-4 काँग्रेसचे नावं सोडले तर कशाला राहायचं इथं, काय खरं नाही, नेताच बरोबर नाही, आमचं ऐक. आणि शेवटी आतली आवाज, मन की बात जी मोदी साहेबांची आहे, ती प्रत्येकाच्या मनाची बात. ते कुणाला देती साथ, कुणाला मारती लाथ, हे सांगता येत नाही. आताच मी वाचलं, घोडे आणि गाढव दोघेही लाथा मारतात. घोड्याचा वापर वेगळा, गाढवाचा वापर वेगळा. आणि अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं ठेकेदार, जातीचे वेगवेगळ्या जातीचे ठेकेदार, वेगवेगळ्या संत मंत, काय हे फौजफाटा जेव्हा कामाला लागतोय ना, काय आपला माणूस आहे, आपल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि आपण पाहतो की निवडणुकीच्या अगोदर की आदेश निघतात की विचारवंताला भेटा, डॉक्टरांना भेटा, उद्योजकांना भेटा, जे राजकारणात इंटरेस्ट नाही त्यांना भेटा. म्हणून एकदम ब्ल्यू प्रिंट तयार आहे. त्यांचे अजून उमेदवार नाही. नाना पटोले आमचे तयार आहेत, 48 तयार आहेत. कशाचे तयार आहेत साहेब? बाजूला बसलेला माणूस राहतय का जातय? अशा प्रकारची मॉरल खचलेलं. आणि मग इंडियाचं काय होणार आणि भारताचं काय होणार, याही पेक्षा नीतीश कुमार को एक झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, एवढंच म्हणतो. मित्र हो, तुम्हाला जे वाटतंय, याच्यात काय चूक वाटतंय, कॉमेंट करा. माझा मोबाईल नंबर आहे 9890399999, 5 वेळा, 9890399999. या मोबाईलवर सांगा. निश्चित तुम्हाला आवडलं. मॅक्झिमम लोकांपर्यंत पाठवा. सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि यापेक्षा एखादा तुमच्या भागातला नेता फुटू शकतोय का, राहू शकतोय का? मग राष्ट्रवादीमध्ये डॉक्टर नरेंद्र काळे बीडचे सध्या हवेत म्हणजे हवेत नाही, लोक म्हणतात हवेत. मग क्षीरसागर काय करणार? काय मग काही जण म्हणतात भाजपकडून विद्यमान खासदाराला नाही तर पंकजा ताईला मिळणार. म्हणजे अशा एका संभ्रमाच्या वातावरणामध्ये जनता ही भ्रमात आहे, नेते हे संभ्रमात आहेत. म्हणून आम्ही सांगू इच्छितो कि नीतीश कुमार तो झाकी है. लातूर, नांदेड़, बीड, मार्घे, हैदराबाद, दिल्ली, बहुत कुछ बाकी है. धन्यवाद. सब्सक्राइब करा, शेयर करा, लाइक करा. नमस्कार.